तुझ्याकडे काय कमी बाबा, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी देवाकडे काही कमी का, काय उणे, काय नाही तुझ्याकडे बाबा. हा तुझ्याकडे काय नाही, तुझ्याकडे सर्व आहे. हा कीर्तनात आले तर 3 टाइम दूध आहे. काय उणे, काय उणे, काय कमी आहे. तुम्ही फक्त कीर्तनात येत नाही, हे तुमची चूक आहे. या तुम्ही या. लोक म्हणता महाराज तुमची मजा आहे ना, मर. लोक येत नाही. लोक फक्त आम्हाला म्हणता महाराज तुमची मजा आहे, चांगले तयार पडता. मग चाल एकदा बेंबीपासून ओरडून बघ. हा किती कष्ट लागता, घाम फुकायचे नाही महाराज, कष्टाचे. सकाळचा उभा आहे मी. हां किती वाजेचा उभा आहे, 3 वाजेचा उभा आहे, 3 वाजेचा. हां चैननी त्यातल्या त्यात रस्ता असा आहे, खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे. हे तर काम चालू आहे, जाऊ द्या. इतर महाराष्ट्रामध्ये फिरताना असंच काय, कधी मागून कारवाला येईन, कधी 2 व्हीलरवाल्याला ठोकून देईन. हां अनेक कीर्तनकार काय तसे ॲक्सिडेंट झाले. मागे 2 कलाकार मेले कीर्तन करून, काय घरी गेले मृदंग वाजवणारे. आमचे मित्र घरी जात असताना काय गाडीवाल्यांनी ठोकून दिलं. कधी काय होईल काही सांगता येत. लोक म्हणता महाराज मजा आहे. हा मजा आहे ना भाऊ, भगवंताच्या कृपेनं काय मजाच आहे, तुमचा आशीर्वाद आहे, असाच राहू द्या. काय उणे, भगवंताकडे काय कमी महाराज, काय कमी हो. कीर्तनात जर आले तर 3 टाइम दूध आहे. मग सप्त्याला आले तर ज्याचा उभागन त्याचा चुलाबन. हा काय मजा आहे. मग सकाळ संध्याकाळ ज्ञानोबा राय तुकोबा, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. काही कमी का, मावशी दिंडीत होती ना. हा सकाळ संध्याकाळ पंक्ती. लोक म्हणतात घ्या, हातात देता हातात. हा म्हणतो नको ना, नको ना. आणि घरी वारीला म्हटलं पाणी आण बेटा, वारी म्हणते घेणं तू आता ना. वारी तर फार लांबची राहिली, बायको पाणी देत नाही बायको. हा बायको म्हणते घ्या ना आता ना, हात का मुळले तुमचे. आपल्याकडे पाहू नका बरं, आपली क्वालिटी वेगळी आहे. विठाला विठाला रामेश्वर महाराज म्हणता आपल्या तसा ते लाल नाही. बायको पाणी देत नाही महाराज, बायको. हा लोक काय हातात पाण्याचा गल्लास, बसले पाठ, ठेलेले पाठ, ताटाले पाठ. काय सांगता मग वारकऱ्याचा थाट. काय काय कमी हो. तुम्ही फक्त घराच्या बाहेर पाय काढा. हा तुम्ही आता जरी घुसाले गेले ना, हा तुम्ही उपाशी येणार नाही. लोक रस्त्यानं वाटताय घ्या केडे. 2-3 आडवे झाले गाडीले मारा. म्हटलं भाऊ पुढे तू एक केळं खाव. लोक वाट पाहत आहे. साबुदाणा महाराज काय अन्नदान करता लोक. हा जगामध्ये असं झालं सध्या, अन्नदान करणारे भरपूर आहे, खाणारे कमी आहे. खाणारे कमी आहे आणि अन्नदान करणारे जास्त आहे. पूर्वीचा काळ कसा होता हो, बाशी तुकडे खाऊन दिवस काढले. मलाही आठवतं ना, कधीतरी रेशनचे काय भेटायचे, गहू भेटायचे, ते सुद्धा बंद झाले. आपल्याला रेशन भेटत नाही बरं. हां कारण माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, तुम्हाला माहिती नाही का. हां परंतु आपल्याला रेशनचीही गरज नाही, कारण आमचा देव आम्हाशी देतो रे, आम्ही काय कोणाच्या बापाचे खातो रे. हां गरज नाही मला. परंतु काय सांगत होतो मी तुम्हाला, दान अन्नदान करणारे एवढे झाले की महाराज खा खा, पण खाणारे म्हणता नको ना नको ना. भगवंताच्या दरबारामध्ये काहीच कमी पडत नाही महाराज. काय तुम्ही शुद्ध अंतःकरणाने आणि देवाची काय करा, सेवा करा. आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुम्ही 10 रुपये दान द्या. हा माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. तुम्ही खिशातून 10 द्या, संध्याकाळपर्यंत 100 खिशात आल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही म्हणाल जाऊ द्या 10. काही काही लोक कवडी कवडी माया जोडी 1-1 रुपया जमा करता. हा काय उपयोग. काही काही लोकांना फक्त असे हात असतात, येऊ द्या. JCB असतं ते, येऊ द्या. आले की टाक, आले की टाक, येऊ द्या. हां त्यांना फक्त घेणं माहिती असतं, देणं त्यांच्या बाप्पाला माहिती नाही. हां त्याला म्हटलं का रे भाऊ वर्गणी दे, महाशिवरात्री. तो म्हणतो गृहमंत्र्याला विचारावं लागेल. हां गृहमंत्री कळतो का तुम्हाला. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीच्या डोक्याला काही दान करू नका. विठाला विठाला फक्त असा हात करता, येऊ द्या. असा हात होत नाही. एक मनुष्य रस्त्याने चालता चालता खड्ड्यात पडला, खड्ड्यात पडला, आरडाओरडा करू लागला, वाचवा बाहेर काढा, वाचवा बाहेर काढा.
एक रस्त्याने चालला होता, त्याला आवाज आला, तो गेला. तो म्हटला हात दे, हात दे. बाहेर ये, 10:15 वाजले, हात दे, बाहेर ये. तो हातच देत नव्हता महाराज. आणि बोंबलायचा, बाहेर काढा, वाचवा, दम घोटला. त्याच्या गावातला एक व्यक्ती त्या रस्त्याच्या काठाने चालला होता. तो म्हटलं काय प्रकारे झाला. आणि मग तो त्या ठिकाणी गेला. गेल्यानंतर म्हटलं का रे काय झालं. तो जो काढत होता ना, तो म्हटले 1 घंटा झाले याले बोंबलतोय, हात दे, हात दे. हात काही देत नाही. तो त्याच्या गावातला होता, त्यातल्या त्यात त्याच्या वाड्यातला होता. तो म्हटला दे म्हणू नको, दे ऐकायची याला सवय. मग काय म्हण, हात घे, हात घे म्हटल्याबरोबर पठ्ठ्यावर आला. असे काही काही लोक असतात मग किचूस. मग किचूस कळतं का तुम्हाला. चहा पिता पिता माशी बशीत पडली. हा म्हटला तू बशीत पडली माझ्या, ती बशीत. याने काय केलं, त्याला 2 बोटांनी उचलली, अशी पाहिली. तिच्या तोंडाला काय लागला होता, चहाचा थेंब लागला होता. आता हा म्हटला मग किचूस, हा म्हटला तू माझी चहा पिली ना. याने तिला अशी तोंडात टाकली महाराज, सर्व काय सफा केली, क्लीन केली. त्या माशीच्या तोंडातली चहा काढून घेतली. याला म्हणता मग किचूस. याने बाप जन्मात कधी दान केलं नाही. काही काही लोक भक्त म्हणतात येऊ द्या, देणं माहिती नाही, असे काय मग किचूस. भगवान परमात्म्याकडे काय काय उणे. तुम्हापाशी भगवंताकडे काय कमी महाराज. तुम्ही 10 रुपये द्या, 100 भेटल्याशिवाय राहणार नाही. 1000 द्या, 10,000 भेटल्याशिवाय. पण आपण देत नाही ना. दिलं पाहिजे. दिल्याने काय धन वाढतं. संगवून ठेवल्याने काय होतं, उंदर नोटा खाऊन जाता. उधी लागते उधी. बऱ्याच मावल्या अशा गोल गोल नोटा करता. आता प्रत्येकाच्या घरामध्ये काय ज्याचं त्याचं त्याला माहिती. कारण हा घरात रेशनचे तांदूळ ठेवत नाही, मग हा नोटा देईन का. मग माता मावल्या काय करतात बघा. पूर्वीच्या माता मावल्यांनी काय आशाचे सुद्धा काय केले, संसार केले. आता नाही. 4 लेकराची माय म्हणते चालली. कोण करीन. फार बिकट परिस्थिती महाराज. 2 महिने लग्न होत नाही आणि ते म्हणते 40 लाख दे, 50 लाख दे, 60 लाख दे. अरे बापरे, बेकार परिस्थिती झाली. पूर्वीच्या माऊलींनी काय केले, संसार केले. करताय विचारा. तुकोबराम तुम्ही काय करा, भगवंताची सेवा करा. काय उणे, काय उणे. देवा तुमच्याकडे काय कमी, काय कमी. देवाकडे काहीच नाही महाराज, सर्व काय संपन्न आहे. तुम्ही फक्त तनमन धनाने काय करा, देवाची सेवा करा. भगवान रामेश्वराचं काय करा. या ठिकाणी येऊन जरी झाडू मारला तरी तुमचं काय कल्याण आहे. म्हणून मंदिर बांधूनचा उपयोग नाही. मंदिर तर लय जगामध्ये बांधलेले लोकांनी, प्रत्येक गावागावा परत मंदिर आहे. फक्त मंदिर बांधून उपयोग नाही. तिथे काय झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे. बरं, सेवा करणाऱ्याचं नाव कुठे पेपरात येत नाही. लक्षात ठेवा, सेवा करणारे तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. लोक म्हणतील काय रे निकाम तोडायतो, येतो झाडतो. कोणी हत्ती चले बाजार, कुत्ते भोगते. लक्ष द्यायचं नाही. भगवान परमात्म्याची काय करायची, सेवा करायची. जो करीन सेवा त्याला भेटीन मेवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. म्हणून भगवंताची काय करा, तनमन धनान सेवा करा. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांचं काय आराध्य दैवत भगवान रामेश्वर यांची काय झाली, स्थापना झाली. मला वाटतं पहिलीच महाशिवरात्र आहे ना आपली. पहिली महाशिवरात्र एवढी जोऱ्यात, तर पुढची कितल्या जोऱ्यात, केवढ्या जोऱ्यात. पहिली एवढ्या जोऱ्यात, तर दुसरी मग होऊन जाऊ द्या मस्तपैकी सप्ताह करा. पण काही काही लोकांना घाण सवय, 1-1 रुपये जोडता, याची त्याची वर्गणी गोळा करता आणि सप्ताह करता. तर आपलं बजेट कमी असलं की कमी बजेटवाला आणला पाहिजे ना. जिथे कोणी नाही तिथे आम्ही, जिथे कोणी नाही तिथे आम्ही. आणि एकदा का माल जमा झाला की मोठा 4 व्हीलरवाला 2 व्हीलरवाला मग तो काय करतो, सुपडा साप झाडून पुसून बर्तन लेके जाओ. 10 रुपयाचा रुद्राक्ष 150 रुपये आले. आपला असा परमार्थ आहे. परमार्थ कसा पाहिजे, लिमिट माहिती पाहिजे. आपले जेवढे जसे आपले पाय असताना तेवढं काय केलं पाहिजे, आथरून. नाही तर पाय चालले आथरुणाच्या पाय, थंडी वाजिणार रे हो. म्हणून सप्ताह करा. आपलं काही हिंमत नाही, कोणाचाही करा. पण कसा करा,
लिमिटमध्ये करा. जास्त वायफास पैसा खर्च करायचा नाही, पण कार्यक्रम तर करायचा. कारण आपले सुद्धा काय मेहनतचे कष्टाचे काही काही जाऊ दे, आता न बोललेलं बरं. विठाला 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 विठाला. आपलं सर्वांना सांगणं आहे, तुम्ही आपल्याला कधी फोन लावा अर्ध्या रात्री, हां 1 रुपया सुद्धा तुम्हाला विचारणार, फुकट कीर्तन करू, काही ताण घ्यायचा. हां पण लोक सुद्धा म्हणता महाराज फुकट नाही, आम्ही कुछ कम नाही. हां कारण देवा मशी देतो रे. हां परमार्थ हा काय केला पाहिजे. सध्या परमार्थ काय काळाची गरज आहे. पैसा काय आज आहे काल दिनी, कोंबड्या सुद्धा पैसा खातानी, मग काय करता पैशाले. हां परमार्थ टिकवला पाहिजे. सप्ताह गावामध्ये चालू झाला पाहिजे का बंद पडला पाहिजे. हां बंद पाडणारे तर गली गली नाही, ते म्हणता काय काम आहे का सयाले आपा कामदाराच्या पोरता. बंद पाडणारे 1000 आहे, पण चालू करणारा काय एकच आहे. चालू ठेवले पाहिजे महाराज कार्यक्रम कोणतेही. हां आता आमच्या मंदिरात सुद्धा काय एकादशीचं कीर्तन, आता काय झाला मंदिराचा सप्ताह झाला, गावात सप्ते होतच असता, परंतु तुम्ही सुद्धा काही आता कमी नाही. हां आपल्या नगराचं काय नाव आहे रामेश्वर नगर. भगवान रामेश्वराची काय झाली कृपा झाली. मग काय उणे ज्या ठिकाणी भगवंताची कृपा झाली काय उणे. तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी प्रभू, मला फार काही लागत नाही. हां तू फक्त काय दे, थोडं दे, अल्प दे अल्प. भगवान परमात्म्याने काय दिलं देवाला, आपलं सुदाम देवाने काय दिलं देवाला, पोहे. देवाच्या घरी पोहे नव्हते का. जो द्वारकेचा राजा आहे त्याच्या घरी पोहे नव्हते का, होते ना. पोह्याचे पोतेचे पोते होते, पण मूठभर पोहे दिले देवाला. फक्त शुद्ध अंतःकरणाने तुम्ही द्या. भगवान परमात्मा तुमचं काय करतो, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. प्रभू तुम्ही काय उन्हे तुम्हापाशी मी तो अल्पची. तुम्ही थोडं जरी दिलं देवा तरी काय माझ्याकरता भरपूर आहे. देवाने जे आपल्याला दिलंय ते कमी का हो. देवानं जे दिलंय सध्या आता ते कमी का जास्त आहे, आपल्या लायकीच्या पेक्षा जास्त आहे. हां आपल्याला सुंदर नरदेह दिला, सुंदर काय हात दिले पाय दिले. जा तुम्ही भुसालच्या रेल्वे स्टेशनवर पहा, आंधळे बांगडे कसे बिचारे जीवन जगताय, त्याच्यापेक्षा तर आपल्याकडे भरपूर आहे. पण काही काही लोक म्हणतात महाराज काहीच नाही काहीच नाही, आयुष्यभर रडता, किती येऊ द्या हरभरे झालेच नाही, देवानं दिलंच नाही. अरे हो एवढं दिलं तरी होतं म्हणा, कधीतरी हो म्हणा ना, की महाराज आम्हाला काय झालं भरपूर झालं. हां भरपूर जीव म्हणतच नाही, तो म्हणतो काय दिलंच नाही. दिलं तरी दररोज बँकेत जातो आणि म्हणतो देवानं दिलंच नाही. मग बँकेत का माशा मारायला जातो. हां भगवान परमात्मा काय उन्हे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी प्रभू. तुमच्याकडे कोणत्याच गोष्टीची काय नाही कमतरता नाही, मी काय अल्पज्ञ. तुम्ही काय करा थोडी कृपा करा आणि माझं काय माझ्यावर कृपा करा. कृपा कराले तर थोडी पाया पडिलो बरारी. सर्वांनी मोठ्या प्रमाणे हातांची टाळी मुखाने नाम सर्वांनी टाळी वाजवायची, भगवंताचं नाम चिंतन करायचं. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जगद्गुरु तुकोबरांचा देवा काय उन्हे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. मी थोड्यामध्ये काय प्रभू संतुष्ट होणार आहे, म्हणून तुम्ही काय करा प्रेमाचं भातुका मला आमच्याकडे पाठवा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका नवे देवा तुका
पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे कृपा करायला तिकडे तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलतात की तुका म्हणे देवा काही किंवा प्रेमे भातुके पाठवा प्रभू, तुमच्याकडे काहीच कमी नाही, थोडी कृपा करा आणि प्रेमाचं काय पाठवा, भातुकं पाठवा. भातकू शब्दाचा अर्थ काय होतो? भातकं कशाला म्हणता? भातकं पूर्वीचे लोक, आताचे सुशिक्षित झाले, आताच नाही, पूर्वीचे लोक जर आई वडील बाजारात गेले तर मुलं काय म्हणायचे? बाबा बाबा काय आणा? पूर्वीचे बाबा म्हणायचे, आता पप्पा म्हणता, पप्पा काय आणा? खाऊ आणा, खाऊ. त्या खाऊलाच पूर्वी काय म्हणायचे? पप्पा बाबा काय आणा? भात का आणा? भात का म्हणत का नाही? बरोबर आहे ना? नाही तर असं नको व्हायले, बुवा विचारताय ना काही, हाव हाव चाल द्या, तसं नाही बरं. बरोबर आहे ना? भातुक भातुक काहीतरी खाऊ देवा. अरे प्रेमाचं काय दे? भातुक दे, काहीतरी थोडं फार पाठव. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा प्रभू. भातुक म्हणजे प्रभू तुम्ही आम्हाला थोडा तुमच्याकरता काय पाठवा. भातक प्रेमाचं म्हणजे प्रेम म्हणजे आनंद पाठवा. देवा थोडा काय दे आमच्या जीवनात, आनंद दे, आनंद. कारण सध्या सर्वीकडे सर्व गोष्टी मिळतील पण आनंद मिळत आहे का? आनंद आहे महाराज? नाही. संसारात आनंद आहे का? संसारात आनंद नाही. संसारात कसं आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. तिनके कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे. कोण सुखी आहे सांगा ना? बुवा लोक सुखी आहे, टाळकरी सुखी आहे, ऐकणारे सुखी आहे, हा मृदंग्या सुखी आहे, विनेकरी सुखी आहे. कोणी सुखी नाही महाराज. मुख्यमंत्री सुखी आहे, प्रधानमंत्री सुखी आहे. अहो प्रधानमंत्र्याला दिवसातून किती शिव्या खाव्या लागतात. सुखी आहे का? सुखी आहे? सुखी नाही महाराज. कोणीच सुखी नाही महाराज. सर्व काय दुःखानं ग्रास्त आहे. कोणीच सुखी नाही. आपल्याला वाटतं शेजारचा सुखी, शेजारच्याला जाऊन विचारा करा भाऊ किती सुखी आहे. हा दोन मित्र शेजारी शेजारी राहायचे. एकाच्या घरात सकाळी 4 वाजेपासून हसण्याचा आवाज येत होता. तो शेजारचा म्हटला काय खुश आहे वो, काय आनंद आहे यांच्या जीवनामध्ये. हा कोणत्या चक्कीचा आटा खाता याला विचारलंच पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी त्याला म्हटलं का रे वो श्याम भाऊ, अरे तुझ्या घरात सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काय आवाज येतो हसण्याचा. एवढा तुम्ही नवरा बायको किती प्रेम आहे रे तुमच्यात. तुम्ही कोणत्या चक्कीचा आटा खाता? तो म्हटला आशीर्वाद आटा खातो. आशीर्वाद आटा खातो. तो म्हटला भाऊ सांग तुला आमच्या घरात हसण्याचा का आनंद येतो? हा म्हटला सांग श्याम भाऊ. हा म्हटला भाऊ सकाळी 4 वाजेला माझी पत्नी उठते. उठल्यानंतर
ती काम धंदा करते, स्वयंपाक करते, स्वयंपाक करत असताना ती मला लाटणं फेकून मारते, लाटणं लागलं की ती हसते आणि हुकलं की मी हसतो. हा म्हटलं श्याम भाऊ, अरे तुझ्यापेक्षा आमचं अजून लाटणं तर फेकून मारत नाही, आमची बरी आहे. म्हणून जो देखे सो दुखिया बाबा, कोणी सुखी नाही हो, सर्वे दुखी आहे. सर्वांचे चेहरे काय पडले, वरवर दिसता. हा पॅकिंग बढिया माल घटिया, वरवर काय आहे आपण सांगत नाही कोणाला म्हणून बरं आहे, पण घरोघरी काय आहे, जसं तुमचं तसं आमचं, प्रत्येकाचं काय, सर्व दुखी महाराज, कोणी सुखी नाही. हा कोणाकडे काही नाही, सुख नाही, सुख नाम आनंद नाही. बघा सुख दुःखाच्या विरोधामध्ये सुख शब्द आहे. इतर जगामध्ये प्रत्येक शब्दाच्या काय विरोधी शब्द आहे. हा प्रत्येक शब्द म्हटलं की काय विरोधी शब्द आहे. सुख म्हटलं की दुःख आहे, गरीब म्हटलं की श्रीमंत आहे, रोजगार म्हटलं की बेरोजगार आहे. परंतु आनंद म्हटला बस काहीच नाही. आणि भगवान परमात्मा आनंद देणारा आहे. हा जो इतरांना आनंद देतो असा काय भगवान परमात्मा आहे. प्रभू तुका म्हणे देवा, प्रेमे भातुके किंवा काही भातुके, आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून द्या, अशा प्रकारची तुकोबर आहे रे. या अभंगाद्वारे भगवान काशी विश्वनाथाकडे प्रार्थना करता. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ, आज झोपायचं, हा आज जागी राहायचं महाराज, नाही तर जासान. म्हणून मी सुद्धा आरामशीर होऊ देतोय, कारण एवढे ऐकणारे एवढे म्हणणारे पुन्हा पुन्हा योग येतो का? हा पुन्हा पुन्हा चान्स येत नाही. आता सापडले, आता तुम्हाला उठू द्यायचं का ना उठू द्यायचं हे माझ्या हातात आहे. हा म्हणून सकाळी 3 वाजेपर्यंत चालू द्या. हा सकाळी काकडा करू, काकडा झाला की मग मला सकाळी काल्याला जायचं आहे. हे संत चला सकाळी भुसावले जेव, हा वांग्याची भाजी स्पेशल बामणचेच आहे. हा काही काळजी करू नका, हा काही नाही आपल्याकडे, सब बढिया काम आहे. कारण आज शिवरात्र आहे, असो जास्त काही लांबवणार नाही. कारण तुम्हाला आता काय नामजप करायचा असेल कोणाला काही करा. हा आज महाशिवरात्र आहे. एकाने चुकून भगवान शंकराच्या अंगावर काय टाकले, बिल्वपत्र टाकले, तर भगवान शंकरांनी त्याचा काय उद्धार केला. एकाने एक चोरी करण्याकरता भगवान शंकरांच्या मंदिरात आला. हा किती भोळा आहे, हा भोळा नाही, सर्व भोड्यात भोळा आहे. अहो रावण, भगवान रावणाने तपश्चर्या केली, भगवान परमात्म्याने रावणाला काय दिली, आपलं आत्मलिंग देऊन दिलं महाराज. हा एवढा हा काय भोळा आहे. एवढंच नाही, चोरी करण्याकरता आला. मोठा घंटा होता महादेवाच्या पिंडीवर, आता हा बटल्या होता, याचा हात काही पुरत नव्हता. याने इकडे तिकडे शोधलं, काही कुठे ठेवलंय का टेबल गिबल, काही सापडलं नाही. मग याने काय केलं, भगवान शंकरांची पिंड होती उंच, जशी महाकाल उज्जैनला काय पिंड आहे. मग याने काय केलं, एक पाय पिंडीवर दिला आणि घंटा. भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले, अरे अरे आतापर्यंत सकाळचे लोक दर्शनाला येत आहे, कोणी 101 बेलवाले, काही 1000 वाले, हा काही 1 वाला, परंतु हा माझ्या दर्शनाला आला आणि स्वतः आला काय अर्पण करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याचा काय केला, एवढा तर भोळा या. अहो देवतांनी अमृत पिलं आणि या बाबाला विष पाजलं. तुम्हाला जर एंडो सल्फानची बाटली दिली तर तुम्ही म्हणसाल बुवाचे हात धरा, काही पाय धरतील, बुवाले पाजतील, पण तुम्ही पेणार नाही, एवढे हुशार आहे. भगवान शंकरांना काय पाजलं, विष पाजलं, म्हणजे पिलं महाराज. जगाच्या कल्याणाकरता भगवान शंकरांनी काय पिलं, विष पिलं. हा आणि जो दुःख जीवनामध्ये विष पचवतो ना, जो जीवनामध्ये दुःख पचवतो तोच काय होतो, मोठा होतो. वट्यावर बसून मोठा होता येत नाही. नाही तर वटे चिकन करणारे बरेच आहे, दिवसभर वटे चिकन करता, याची टिंगल त्याची टिंगल, वा रे टिंगल्या. हा मग ते लोक आयुष्यात काहीच करत नाही. आज आनंद आहे. आपल्या इंद्रनगरचे बरेच मुलं काय लागले, पोलीस भरतीमध्ये लागले, काही मिलिटरीत लागले. आता गाडी आली, मला असं वाटलं उचलता का काय बोले. हे कशामुळे झालं, अभ्यासामुळे. अभ्यास केला पाहिजे, प्रगती केली पाहिजे महाराज. हा भगवान शंकर भोळे,
आणि जो विष पचवतो तोच काय जीवनामध्ये यशस्वी होतो. लोक निंदा करता, लोक परमार्थ सोडून देतात. जीवनामध्ये विष पचवलं पाहिजे. भगवान शंकरांनी हलाहल नावाचं विष पचवलं आणि म्हणून आज देवाधिदेव महादेव अकाल मृत्यु ओ मरे जो काम करे चंडाल का, जिसका काल भी क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान शंकराचा ज्याच्यावरती कृपा क्षेत्र आहे त्याचं कोणी काहीच करू शकत नाही. एक दृष्टांत सांगतो आणि कथा आपलं कीर्तन आटोपतो. आता 15 दिवस झाले ते कथेचं आलं तोंडामध्ये, म्हणून ते कथा आली तोंडात. कीर्तन सेवा काय आवडतो. भगवान शंकर किती भोळे सांगतो. भगवान शंकरांचा एक भक्त होता भस्मासूर. काय आणायचा, तो काय करायचा, राख आणायचा. सकाळी उठला चेनला जा. भस्मारती होते महाराज उज्जैनला. प्युअर काय भस्म कशी होते, दिव्य भव्य स्वरूपात होते. मग हा दररोज भस्म आणायचा, भगवान शंकरांच्या पिंडीला लावायचा. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल बच्चा क्या चाहिए. आता हा प्रसन्न भगवान शंकर प्रसन्न झाला. हा म्हटले भोले बाबा मला काहीच नको द्या. विनाकारण इकडे पाडळ शेले जाय, म्हैसवळी जाय, आमोदा जाय, बामणूत जाय, काय चिता भस्म घेण्याकरता. आणि मग माझी काय होते, पायपीट होते, त्रास होतो. मला तुम्ही असं वरदान द्या की ज्याच्या डोक्यावर हात ठेवणार तो काय होणार. भगवान शंकर म्हटले तथास्तु. वरदान भेटलं. मग वरदान भेटलं की मनुष्य काय पद आलं की मत येतो. काही लोक दम टाकत नाही. मग याला काय वरदान भेटलं, हा जोई दिसला का तथास्तु. लगेच काय तातं भस्म गरम गरम. लोक घाबरले, महाराज देवता त्रस्त झाले. हा दिसला की लोक रस्ता बदलवायचे. काही गावात असता असे भस्मासूर. तो समोरून आला की लोक म्हणता आला रे हा काहीतरी मागल्याशिवाय राहणार नाही. चुना आहे का, काळी पेटी आहे का, संध्याकाळचा संस आहे का, काहीतरी मागल्याशिवाय लोक म्हणता आला रे. लोक रस्ता बदलवता. तसं हा भस्मासूर दिसला की लोक पडून जायचे. मग देवता सुद्धा पडून गेले याच्या भीतीने. देवता पडाले. सर्व देवता भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकर म्हटले माझा भक्त आहे. भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले. हा काय करायचा, डोक्यावर हात ठेवायचा. इंद्राकडे गेला, इंद्राच्या डोक्यावर हात ठेवला, इंद्र पडून गेला. नारद महर्षी भेटले. नारद महर्षी गाठ घेतली, नारायण नारायण. हा म्हटला बुवा ठेवू का हात. नारद महर्षी म्हटले का रे तू बुवाच्या डोक्यावर हात ठेवशील. बुवा जो काय अंगे ना मागे फपुडा उडे, चांगला पाय नाही एखादा भक्कम. हा म्हटले सांगा कोणाच्या डोक्यावर हात ठेवू. म्हटले तुला ज्याने वर दिला त्याची पत्नी विश्वसुंदरी आहे. त्याची पत्नी विश्वसुंदरी आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेव आणि त्याचीच पत्नी काय घेऊन ये. हा म्हटला एक नंबर सल्ला दिला. कारण नारद लोक म्हणतात काहीचा नारद चुकीचा आहे. महाराज ना अधिक रद, ज्यांनी सांगितलेलं कधी रद्द होत नाही त्यांना म्हणता नारद. मग याने काय केलं, हा गेला कैलासामध्ये, खाली आत गेला. भगवान शंकरांना माहिती पडलं की हा आला. कारण काही लोकांना दुरून काय करावा, नमस्कार करावा, त्यांना जवळ येऊ देऊ नये. कारण ते जोय आले की कीर्तन बंद पडतात, ते जोय आले की सप्ते बंद पडतात. असे लोक काय लांबच ठेवा. ते सोसायटीत जाओ का पंचायतमध्ये जाओ का नगरपालिकेत जाओ, ते आलं म्हणजे काय वाटोळच आहे. मग असे लोक काय लांबच ठेवले पाहिजे. काही शास्त्रकार म्हणतात दुर्जनम प्रथमम वंदे तदनंतर सज्जनम. नालायक माणसाले पहिले राम राम ठोका. नाही तर तो काय चालू गाडीची घी काढल्याशिवाय राहत नाही. भस्मासुराला भस्मासूर भगवान शंकर म्हटले हा आला. अंगाला काटे उभे राहिले. आणि मग भगवान शंकर पळाले. पुढे शंकर, मागे भस्मासूर. ज्याने वरदान दिलं होता तो. भगवान विष्णू परमात्म्याचा प्रार्थना केली, धावा केली. भगवान विष्णू परमात्मा मोहिनी अवतारामध्ये प्रगट झाले. सांगितलं भोलेनाथ तुम्ही एवढे भोळे, तुम्ही काय वरदान देता हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. भगवान शंकर म्हटले जाऊ द्या ना, जे झालं ते झालं, पण तो मागून आलाय ते निपटा पहिले. काही लोक आगाऊ कामा आधी करता, माऱ्या करतील, काही करतील. मग लोक जाता काहीतरी करा. काय करतील, कुस्त्या तुम्ही घेतील पण मध्यस्थी दुसरे करतील. तसं काय भगवान विष्णू परमात्मा काहीतरी करा. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे.
भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार धारण केला आणि भस्मासूर येणार त्या रस्त्यामध्ये जाऊन बसले. आता या भस्मासुराने मोहिनी भगवंताला पाहिलं आणि हा देह भानरपला महाराज. हा म्हटला पार्वती तिकडे जाऊ द्या, ते भेटीन की न भेटीन पण जे रस्त्यात आहे. आता भगवान विष्णू परमात्मा किती सुंदर आहे महाराज, किती स्वरूपवान आहे की त्याला पाहिल्यानंतर चांगले चांगले काय राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकडा लोपलिया असा भगवान परमात्मा पाहिली या वेदलावी पैशाची वेद जोडून भगवान परमात्म्याने त्याला मोहित केलं. तो म्हटला अय सुंदरी मी तुझ्याशी काय करणार, विवाह करणार. भगवान विष्णू परमात्मा म्हटले ठीक आहे, मी सुद्धा काय सिंगल आहे आणि पहिलं लेटर तुझं आलं म्हणून तुला काय देते, होकार देते. लगे एकमेकाचा व्हॉट्सअप नंबर घेतला, फेसबुक घेतलं, काय ते सुरू झालं. भगवान विष्णू परमात्मा म्हटले बघ तू माझ्याशी लग्न करतो पण आपली काही अट आहे. जशी आताच्या अटी आहे. आताच्या अटी काय आहे, आवरू का, बोर होत आहे का, 5 मिनिटं. हां आताच्या अटी काय आहे, आमची मुलगी आहे पण आमच्याकडे काहीच नाही, हे गोसाई आहे, आम्ही काहीच देणार नाही. पत्रिकेत पहिलं नाव आमचं आणि सांगू की अर्धा अर्ध आहे, अर्धा अर्ध आहे, आम्ही काही देणार. लोक काय करता सध्या हात वर करता, सालंकृत कन्यादान सांगितलं महाराज. हां आम्ही काही देणार नाही आणि आम्ही तसं म्हणू तसं करावं लागेल. मुलगा शिकलेला पाहिजे पहिली अट. दुसरी अट तो काय सरकारी नोकरीवाला पाहिजे. तिसरी अट त्याच्याकडे जमीन पाहिजे. बसतं काय गणित कुठे. जो सरकारी नोकर आहे तो शेती करीन का, जो शेतकरी तो सरकारी नोकर राहीन का. बसतं काय गणित बसत नाही महाराज. पण लोक म्हणतात सरकारीही पाहिजे आणि काय जमीनही पाहिजे. कशाले गाजरे खतू गेले लोकांची काय अशी काय बिकट मागणी आहे. आता जशी अटी ना तशी अट भगवान विष्णू परमात्म्याने घातली. म्हटले मोहिनी भगवंत म्हटले मी तुला लग्न करायला काय तयार आहे तुझ्याशी, फक्त माझी अट आहे. आमच्या घरात अशी परंपरा आहे की मी म्हणीन तसं जर तू केलं, जसं आता आहे मुलगी म्हणते मी करसान तसं करसान तर मी थांबते, नाही तर चाला जळगावले, चाला भुसावले. मी काही या म्हाताऱ्यात राहत नाही. या म्हातारीत हां 8 अट म्हणणे झाली. भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे. हा म्हटला काय अट आहे सांग. 11:15 झाले, 15 मिनटं वर घेतले मला माहिती बरं. भगवान शंकर म्हटले सांग काय अट आहे. आपला भस्मासूर म्हटला काय अट आहे. मोहिनी भगवंत म्हटले मी जसं नाचीन तसं नाच. हां जशी आता नवरी नाचत येते ना, कुठे नाचत येते मंडपात, कशी नाचते. हा सासू म्हणते कशी नाचते पहा ना, थांब बारे आगे आगे देखो होता है क्या. ती आज जशी नाचते उद्या तुला नाही नाचवलं ना रामेश्वर महाराज नको म्हणजो. हां कशी नाचते. पूर्वी कमी खर्चात काम होतं. पूर्वी घोड्यावर नवरदेव यायचा. पूर्वी कसला घोडा, ते बिना सायकलची शीट होती पहिले. नंतर 2 व्हीलर आली, ते राजदूत आली, ते गेले, घोडा आला, घोडाही गेला. आता बग्गी त्यात हा पट्टा म्हणतो मी एकटा बसणार नाही, तिले घेऊन या. ते बरं ते येते ते तर शांत बसा ना, लोक पाहत आहे. असे बोलतात जसे काही 2 लेकराचे मायबाप आहे. पूर्वी असं होतं का, असं नाही. बरं एवढं जाऊ द्या, हे झालं. पूर्वी नवरी डायरेक्ट मंडपात दिसत होती आणि काय खाली मान घालून येत होती. आता कशी येते बजाव, मग सर्व घरचे वाजत येते, मग ते एक मिळून बजाव. हां भगवान अट अट आणि भगवान शंकर म्हटले नाच. एक हात कमरेवर ठेव, एक हात काय खांद्यावर ठेव आणि नाचायला लागले. मोहिनी भगवान परमात्मा नाचायला लागले, हा सुद्धा नाचायला लागला. नाचताना काही लोक नाचता, काही लोक कारण नाचावं लागतं. जर नाचलं नाही तर खेळ मोडतो. काही नाचायला लागला आणि नाचायला लागला. भगवान परमात्मा नाचता नाचता एक हात डोक्यावर ठेवला. भस्मासुराने दुसरा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि काय सांगता जडून. एवढा भगवान शंकर काय उदार आहे. अशा भगवान शंकरांकडे, भगवान रामेश्वरांकडे आपण सुद्धा मागा की तुका म्हणे देवा काही किंवा प्रेमे भातुके पाठवा झालेली सेवा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. प्रभू रामेश्वर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं, ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, भगवान रामेश्वरांचं. जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून काय करा, परत करा. तुमच्या मुलासारखं आहे. जे काही बोलता 1-2 शब्द कमी जास्त झाला असेल तर काय करा, क्षमा करा. झालेली सेवा आई साहेब मुक्ताई ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. प्रभू रामचंद्र हनुमंतराय
भगवान रामेश्वर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपण सर्व भामनोदवासींनी या कार्यक्रमाचं काय केलं, सुंदर असं आयोजन केलं. भगवान परमात्मा अशीच सद्बुद्धी आपल्याला काय प्राप्त करून द्यावं, अशी सद्बुद्धी तुमच्या ठिकाणी काय उत्पन्न हो, आणि असेच तुमचे कार्यक्रम काय जाओ भरभराटीत जाओ. येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी तुमचा येल मंडपावर जाओ. आणि असं तुमच्या भगवंताच्या मंदिराचं काम सुद्धा काय जे काही थोडं काही बाकी असेल ते सुद्धा भगवान परमात्मा काय करून घेतील, पूर्ण करून घेतील. सर्वांच्या ज्यांनी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. बोले गुरुदेवे देवा बोले उत्तरे गाण्याच्या बापराज महाराज नाही उच्चारीला देखाव्या आपला घराच्या बापराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा घराच्या बापराज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आता उठावेचे म्हणायचे नाही नारायण गुरुवारीचा म्हणायचे नारायण. आता उठावेचे म्हणायचे नाही नारायण. आता उठावेचे म्हणायचे नाही नारायण. आज पुनरावता धन्य काळा दिवस काळ पुण्यवंत टुकी काळा पुनरावता धन्य काळा तुका वाई राही योगा संगे दवळी आज पुनरावता धन्य काळा दिवस धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकनानी मुखावारी देव धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकनामरे केशवा तेज पुनी राहिलो धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकन. लव लव थे कंटकारा श्री ज्वाळा लावण्य सुंदर भक्त श्रीदारा हे जय गुरुवराये गुरुळा जय देव जय देव जय स्वामी शंकरा आरती ओवाळो आरती ओवाळो उत्तर मुरगोडा जय देव जय देव कर्पूर घोळा धरणी विशाळा अर्धांगी पार्वती सुगंध माळा युधीचे उधळण शिकन करिया ऐसा शंकर शोभे मुखावेला जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो ओवाळो जय देव जय देव. देवी नैत्य सागर मंथन पैकेले त्या माझे अवचितारा विरले ते तो सुरपणे शासन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळो आरती ओवाळो जय देव जय देव. व्याघ्रांबर सुंदर मदनारी पंचानन मुनिजन सुखारी षट्कोटीचे गीत वाद्य उच्चारी नवकुलनी नवदास रामदास करी जय देव जय देव जय देव स्वामी शंकरा आरती ओवाळो जय देव. अरगे राजा महाकैवल्य तेजा देवकिता सुगंध माधव वेदला माला आरती राजा डोळे नजरे कामिनाती भोळे अवतार परवर्तन गाव ठेवले जाने आरती राजा महाकैवल्य तेजा देवकिता सुगंध माधव वेदला माला आरती राजा. प्रगट बोले ब्रह्मांड केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती राजा महाकैवल्य तेजा देवकिता सुगंध माधव वेदला माला आरती राजा. आरती
रामे सद्गुरुरामा सच्चिदानंद मोरे पाय दाखवूया पाहते तुकारामा राधवे राधे रामे सद्गुरुरामा सच्चिदानंद मोरे पाय दाखवूया पाहते तुकारामा तुझ्या तुलनेते मामा तुकाशी आले माधवेला विजने शरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मोरे पाय दाखवूया पाहते तुकारामा आले तो गणपती चरणारो पाहिलं रूपाचे प्रेमे आले जगाला भोजन भावे वाज म्हणे नमः विचार